नमस्कार. कायदा.com या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला चर्चेचा विषय आहे CPC म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड. ज्या कायद्याच्या माध्यमातून आपल्या न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता चालते, ती संपूर्ण प्रक्रिया या कायद्यामध्ये दिलेली आहे. CPC म्हणजे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहिता. या कायद्याची सुरुवात 1908 साली झाली. हा भारतातील दिवाणी न्यायालयामध्ये खटले कसे चालवायचे, त्याची प्रक्रिया काय असते आणि न्यायालयामध्ये कोणत्या पद्धतीने काम करावे, त्या कामाचे नियम आणि सर्व गोष्टी इत्थंभूत माहिती सांगणारा कायदा म्हणून आपण CPCला पाहतो. CPCचा उद्देश म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया सोप्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, न्यायिक पद्धतीने आणि सर्वत्र सारख्या पद्धतीने चालणे आणि ते योग्य पद्धतीने पार पाडणे, याच्यासाठी या कायद्याची निर्मिती केली गेली. या कायद्यामध्ये वादी, प्लॅंटिफ आणि प्रतिवादी डिफेंडंट यांचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत. न्यायालयाची कार्यपद्धती आणि खटल्याच्या विविध टप्पे ते कसे चालवायचे, त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप घ्यायच्या आणि कोणती स्टेप वैध, कोणती स्टेप अवैध, कोणत्या वेळी तुम्ही कोणतं काम करू शकता, या सर्वांची इत्थंभूत माहिती कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. CPCचे दोन भाग त्या ठिकाणी पडतात. एक म्हणजे कलमे आणि दुसरं म्हणजे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे आदेश आणि नियम म्हणून आपण त्याला संबोधतो आणि सेक्शन म्हणजे यामध्ये कायद्याची मूलभूत तत्वे दिलेली आहेत. ऑर्डर 1 मध्ये दाव्यातील पक्षकार, पार्टीज ऑफ सूट याबद्दल माहिती आहे. ऑर्डर 6 मध्ये प्लीडिंग म्हणजे पक्षकारांनी कोणत्या गोष्टी लेखी म्हणण्यामध्ये मांडायच्या याबद्दल माहिती आहे. 7 मध्ये प्लेंट म्हणजे वादीने दाखल केलेल्या दाव्याबद्दल महत्वाच्या नियम आणि अटी यामध्ये आहेत. 8 मध्ये प्रतिवादी जो रिटर्न स्टेटमेंट देतो त्याला लेखी जबाब किंवा कैफियत असं म्हणतात, त्याबद्दलची माहिती ऑर्डर 8 मध्ये पाहायला मिळते. ऑर्डर 9 मध्ये पक्षकार गैरहजर राहिल्यास या खटल्यामध्ये कोणते परिणाम होतात, त्याला कोणते कायदेशीर अधिकार मिळतात आणि कशा पद्धतीनं हा खटला दावा पुढे चालू शकतो याची इत्थंभूत माहिती ऑर्डर 9 मध्ये पाहायला मिळते. 21 मध्ये डिक्री आणि जजमेंट याविषयी तरतूद आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं ऑर्डर यामध्ये आपण समजून घेऊया. दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये ऑर्डर 1 म्हणजे वादी. प्लेंटिफ हा कोण व्यक्ती असू शकतो, कोण संस्था असू शकते, काय असू शकतं, याच्याबद्दलची सविस्तर माहिती ऑर्डर 1 मध्ये दिलेली आहे. एका दाव्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती वादी म्हणून सामील होऊ शकत नाही. सर्व वादींचा हक्क मागण्याचा अधिकार, राईट टू रिलीफ, एकाच व्यवहारातून किंवा घटनांच्या मालिकेतून निर्माण झालेला असला पाहिजे. दावा हा कायदा किंवा तथ्यांचा समान प्रश्न निर्माण होत असेल तरच त्या ठिकाणी तो दावा ग्राह्य धरला जातो. A आणि B Cला कर्ज दिले, Cने परत केले नाही तर A आणि B एकत्र वादी होऊ शकतात. ऑर्डर 1 आणि रूल 2 मध्ये स्वतंत्र सुनावणी, सेपरेट ट्रायलची सुद्धा प्रक्रिया त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. जर न्यायालयाला वाटले की अनेक वादी ठेवण्यापेक्षा एकत्र ठेवल्यामुळे जर गोंधळ होतो तर अनेक ठेवले तर विलंब होईल, तर न्यायालय स्वतंत्र सुनावणीचा आदेश सुद्धा या परिस्थिती अनुरूप देते. ऑर्डर 1 रूल 3 मध्ये प्रतिवादी डिफेंडंट कोण असू शकतो याच्याबद्दल माहिती आहे. एकाच दाव्यात अनेक प्रतिवादी सामील केले जाऊ शकतात जर त्यांच्या विरुद्ध मागितलेली रिलीफ ही एकाच व्यवहारातून किंवा घटनेतून संबंधित असेल. कायदा किंवा तथ्याचा समान प्रश्न जर उपस्थित होत असेल तर त्या ठिकाणी ऑर्डर 1 रूल 3चा आपण मागोवा घेतला पाहिजे. एका मालमत्तेच्या वादात अनेक व्यक्तींचा हक्क, हितसंबंध किंवा दाव्यातील प्रतिवादी त्यांना करता येतं का, ह्याविषयी सुद्धा माहिती यामध्ये आहे. ऑर्डर 1 रूल 4 मध्ये संयुक्त पक्षकारांविरुद्ध निर्णय, त्या ठिकाणी न्यायालय एक किंवा आणि काही संयुक्त पक्षकारांच्या बाजूने सुद्धा किंवा विरोधात सुद्धा निर्णय देऊ शकतं. ऑर्डर 1 रूल 5 मध्ये प्रत्येक प्रतिवादी किंवा मदतीत हितसंबंध असणे आवश्यक नाही. एखाद्या प्रतिवादीला दाव्यात मागितलेल्या प्रत्येक मदतीमध्ये स्वारस्य असतेच किंवा असणे आवश्यक नाही. एकाच कराराशी संबंधित पक्षकार असतील तर त्यामध्ये रूल 6 मध्ये त्यांची तरतूद आहे. एका करारामध्ये अनेक व्यक्ती जबाबदार म्हणून त्या ठिकाणी पक्षकार केल्या जाऊ शकतात. रूल 7 मध्ये सांगितले की कोणाकडून मदत मागायची याबद्दल शंका असल्यास, वादीला कोणाकडून मदत मागायची याबद्दल शंका असल्यास सर्व व्यक्तींना पक्षकार त्याला करता येत. हा सुद्धा रूल महत्वाचा आहे, कारण वादी कोण होऊ शकतं किंवा कोणाला करायचं आणि त्याच्यामध्ये जर संभ्रम व्यवस्था तुम्हाला निर्माण झाली असेल किंवा जर एखाद्या घटनेमध्ये अनेक लोक असतील, एने जमीन बीला विकली, बीने सीला विकली, सीने डीला विकली, या घटनेमध्ये आपण कोणाला पक्षकार करायचं, तरी या गोष्टीमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. ऑर्डर 1 रूल 8 मध्ये प्रतिनिधींचा दावा, रिप्रेझेंटेटिव्ह सूट, जेव्हा मोठ्या संख्येने लोक समान हितसंबंधासाठी लढत असतात तेव्हा त्यांतील एकाला
किंवा काही व्यक्तींना सर्वांच्या वतीने दावा दाखल करता येतो. गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सदस्यांचा समान हक्कांसाठी दावा असेल तर यासाठी ही गोष्ट महत्वाची ठरते. रूल 9 मध्ये चुकीचे पक्षकार जोडणे व आवश्यक पक्षकार न जोडणे, यामध्ये चुकीचा पक्षकार व्यक्तीला पक्षकार बनवणे, आवश्यक व्यक्तीला पक्षकार न बनवणे, फक्त या कारणांमुळे दावा साधारणपणे फेटाळला जात नाही, परंतु आवश्यक पक्षकार असणे महत्वाचे असते. रूल 1 मध्ये 10 पक्षकार जोडणे किंवा काढणे, चुकीच्या पक्षकाराला काढू शकतो, आवश्यक पक्षकाराला जोडू शकतो, याबद्दलची तरतूद आहे. मालमत्तेच्या खऱ्या वादात मालकाला पक्षकार म्हणून जोडण्याचा आदेश न्यायालय देऊ शकतं. ऑर्डर 1 मध्ये 11वं कलम आहे दाव्याचं संचलन. एक किंवा अधिक पक्षकार दावा पुढे चालू शकतात, प्रतिनिधींद्वारे उपस्थिती ते लावू शकतात. या सर्व गोष्टी या ऑर्डर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे सब पॉईंट 13 आपण बघितले. सर्वात महत्वाचं म्हणजे ऑर्डर 1 पार्टीज ऑफ सूट, प्लेंटिफ, डिफेंडंट, रिप्रेझेंटेटिव्ह सूट, ऍड द डिटेल्स पार्टीज, डिलीट पार्टीज, या सर्व गोष्टी ऍड अँड डिलीट पार्टीज, या सर्व गोष्टी आपण यामध्ये अभ्यासल्या. निश्चितपणाने तुम्हाला आमचा हा कायदेविषयक माहितीचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा.com शी जोडले राहा. धन्यवाद.